नागपुर के संविधान चौक पर महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तकनीकी कर्मचारी संघ ने अपनी विभिन्न मांगों को लेकर बेमियादी काम बंद आंदोलन शुरू किया है। इस आंदोलन का नेतृत्व संघ के अध्यक्ष पवन केवटे और महासचिव अभय पाटिल कर रहे हैं। बड़ी संख्या में कर्मचारी इस आंदोलन में सहभागी हुए हैं। संघ ने अपने मांगों में भूमि अभिलेख विभाग के कर्मचारियों को तकनीकी वेतन श्रेणी देने, परिरक्षण भूमापक और सर्वेयर के रिक्त पदों की तात्कालिक भर्ती, EPCIS और वर्जन 2 साइट का सुचारू संचालन, ROR प्रणाली के लिए सर्वेयरों को लैपटॉप और वाहन सुविधा प्रदान करने जैसी प्रमुख मांगे उठाई है। इसके साथ ही वर्ग 2 और वर्ग 3 के पदों पर शीघ्र पदोन्नति की भी मांग की गई है। संघ के अनुसार यह आंदोलन कर्मचारियों के अधिकार, न्याय और समस्याओं को सरकार तक पहुंचाने के लिए किया जा रहा है। आंदोलन के चलते विभाग के संविदा कर्मचारियों में असंतोष दिखाई दे रहा है। संघ ने राज्य सरकार से मांग की है कि वो इन मांगों को गंभीरता से लेकर जल्द सकारात्मक निर्णय ले, ताकि कर्मचारियों में व्याप्त असंतोष दूर हो सके। महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेने आज संघटनेतर्फे अध्यक्ष मी पवन केवटे 15 तारखेपासून जो संप पुणे विभागाने पुकारलेला होता आणि त्या संपामध्ये 26 तारखेपासून विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना सुद्धा उतरलेली होती आणि आज 3 तारखेपासून आज महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना ही सुद्धा या संपामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे आणि जोपर्यंत आमचा ज्या मागण्या आहेत जोपर्यंत मान्य करत नाही शासन, तोपर्यंत आम्ही निर्धार पक्का केलेला आहे की आम्ही संप माघारी घेणार नाही आहोत। सगळ्यात महत्त्वाचं तर आमच्या विभागाचा अंतर्गत जी कामं केली जातात ती संपूर्णपणे 100% ही तांत्रिक स्वरूपाची कामं आहे आणि प्रत्येक पद या आमच्या कार्यालयामधील भूमी अभिलेख या कार्यालयामधील संपूर्ण महाराष्ट्रातील सगळी पदं ही सुद्धा तांत्रिक पदं आहेत आणि आमच्या पासून जी कामं झालेली असतात, मग ते भूसंपादन असो, रेल्वेचे संपादन असो किंवा एअरपोर्ट्स असो किंवा इतर कुठल्या ज्या नवीन प्रोजेक्ट्स असो, या सगळ्या यांचं काम आमच्यापासूनच सुरू असते। मोठे जे लेआउट्स असतात, हे प्लॉटची कामं असतात, घरांची कामं असतात, म्युटेशनची कामं असतात आणि या सगळ्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आमचे हे सगळं काम हे तांत्रिक स्वरूपाचं आहे आणि त्याच्यामुळे आमचं एवढंच मागणं आहे की जर आम्ही तांत्रिक काम करतोय तर आम्हाला तांत्रिक वेतन सुद्धा मिळायलाच पाहिजे। तो आमचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि तो मिळायलाच पाहिजे। दुसरं असं आहे की आज कर्मचाऱ्यांची कमतरता भासते, तर कमतरता का भासते तर आज या ठिकाणी 2023-24 मध्ये नवीन मुलांची भरती केलेली आहे शासनाने, परंतु ती मुलं या ठिकाणी नोकरी सोडून गेलेले आहेत कारण इतर विभागामध्ये सुद्धा त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळालेल्या आणि त्यामुळे इथे कमी पगारामध्ये कोणी नवीन व्यक्ती काम करायला तयार नाहीये। त्याच्यामुळे जी पदं भरलेली होती ती परत रिक्त झाली। मग एका पदावरती एका व्यक्तीला 2-2, 3-3 टेबलची कामं केली जातात आणि अशा वेळेस कामाचं प्रेशर पडते आणि जनतेची कामं वेळेवर न दिल्यामुळे काय होतं तर जनतेचा रोज सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला लागणाऱ्या सोयी सुविधा, लॅपटॉप्स असतील, रोवर्स असतील किंवा इतर सामुग्री आहे, ऑटोकॅड आहे, डेटा आहे, नेटचा डेटा आहे, कारण डेटा शिवाय आज वर्क होत नाही। 3G 5G जे काही द्यायचं आहे गव्हर्नमेंटला, या सगळ्या गोष्टी आमची जी लोक मोजणी करायला जे शेतात जातात, पहाडात, शेतात, पाण्यात, चिखलात सगळ्याच ठिकाणी जातात, जिथं कोणी पोहोचत नाही तिथे आमची लोक नक्की पोहोचतात आणि त्या सगळ्या गोष्टीचा सर्वे करून येतात आणि अशा वेळेस त्यांना जाण्या येण्यासाठी कुठलं साधन नाहीये। जर स्वतःचं साधन जर कुठे जात असेल तर यांना जाण्या येण्याचा जो पेट्रोलिंग असतो, भत्ता असतो, तो सुद्धा देत नाहीत, तो सुद्धा त्यांचा वेतनातून कपात केला जातो, त्यांना खर्च करावा लागतो आणि या स्वरूपामध्ये असून सुद्धा जर प्रत्येक गोष्टीची जर कर्मचाऱ्यांना झळ पोहोचत असेल तर मग आम्ही शासनाचं काम करतो तर आम्हाला आमच्याविषयी शासन का विचार करत नाही, एवढ्याच मागण्या आहेत आमचं। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।